सध्या आपल्याला माहिती आहे इराण, इस्रायल, अमेरिकामध्ये युद्ध सुरू आहे, हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत। तिसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि त्यातच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या संदर्भात ट्रम्पनी आता 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय। अमेरिकेचा इराणच्या प्रमुख वीज प्रकल्पांवर हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास हल्ल्याची सुद्धा धमकी देण्यात आली आहे। अमेरिकेच्या धमकीमुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात मोठी खळबळ माजली आहे, चिंताही वाढल्याचं बघायला मिळत आहे। महत्वाची सामुद्रधुनी आहे हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि ती सामुद्रधुनी खुली न केल्यास हल्ल्याची धमकी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे। आता याचे नेमके काय पडसाद उमटतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आणि पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यामधला संघर्ष आणखीनच आता गुंतागुंतीचा बनत चाललाय। कारण की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या 1.5 दिवसांमध्ये परस्पर विरोधी 2 विधानं केलेली आहेत। खरं तर अनेक विधानं केली आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर संभ्रमाचं वातावरण निर्माण त्यामुळे झालंय आणि काल त्यांनी इराणसोबतचं युद्ध थांबवणार नसल्याचं स्पष्ट केलं। त्यानंतर काही वेळातच त्यांनी लष्करी कारवाया कमी करण्याचे संकेत सुद्धा दिलेत। त्यानंतर शांतता चर्चेची तयारी सुरू आहे अशी माहिती समोर आली। मात्र लगेचच त्यांनी कठोर भूमिका घेत 48 तासांच्या आत हॉर्मुझची सामुद्रधुनी हा महत्त्वाचा समुद्री मार्ग पूर्णपणे खुला न केल्यास इराणमधील प्रमुख वीज प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली। या विरोधाभासी विधानांमुळे अमेरिकेची नेमकी भूमिका काय आहे या संदर्भात प्रश्न निर्माण झाले असले तरी जाणकारांच्या मते ही गोंधळांची स्थिती असून ठरवून आखलेली योजना असू शकते। वेगवेगळ्या गटांना वेगवेगळे संदेश देण्यासाठी ही पद्धत वापरली जात असल्याचं बोललं जात आहे, मानलं जात आहे। तर हॉर्मुझची सामुद्रधुनी खुला करण्यासंदर्भात आता ट्रम्प यांनी आक्रमक असं आवाहन केलंय। नाटोची हिंमत नाही, चीनसह इतर देशांनी पुढाकार घ्यावा असं ट्रम्प यांनी म्हटलंय। चीन जपानला सागरी मार्गाच्या संरक्षणात भूमिका बजवावी असंही ट्रम्प यांचं म्हणणं आहे। नाटो म्हणजे कागदी वाघ, अमेरिका हे विसरणार नाही असंही ट्रम्प म्हणतात। आणि हे सगळं चालू असताना हॉर्मुझ सामुद्रधुनीवरून इराणचा यूएईला कडक इशारा पाहायला मिळतोय। सामुद्रधुनीजवळ हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देणार, हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, इराणनं यूएईला असा इशारा दिलेला आहे। हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळच्या बेटांवरून कोणताही हल्ला झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं सुद्धा इराणनं स्पष्ट केलंय। इराणच्या खातम अल अनबिया या लष्करी ऑपरेशनल कमांडनं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये यूएईच्या भूमीवरून अबू मुसा आणि ग्रेटर टूम या बेटांवर पुन्हा हल्ला झाला तर रास अल खैमावर जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। त्यामुळे सामुद्रधुनीजवळ जर हल्ला झाला तर चोख प्रत्युत्तर मिळणार आहे। तर इराणनं सुद्धा दक्षिण इस्रायलवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला चढवलेला आहे। इस्रायलच्या दिमोना शहरावर हा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये सुमारे 20 जण जखमी असल्याची माहिती आहे। घटनास्थळी सध्या बचाव कार्य सुरू झालंय। दक्षिण इस्रायली शहर दिमोना येथे हा हल्ला झाला त्या दरम्यानची दृश्यही आपण बघू शकतोय। गौरी, जसं तू म्हणालीस की मगाशी या युद्धाचा आता तिसरा आठवडा सुरू आहे आणि सातत्यानं होणारे हल्ले पाहता पश्चिम आशियातील युद्ध आता अतिशय गंभीर वळणावर गेलंय। इस्रायलकडून इराणला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। तेहरानमधील दहशतवादी तळांवर भीषण हवाई हल्ले केले जात आहेत। इस्रायलकडून तेहरानमधील लष्करी तळांवर लक्ष केलं जात आहे, हल्ले होत आहेत। इराणच्या शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र यंत्रणांना सुद्धा टार्गेट केलं जात आहे। पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचलेला असून इस्रायली हवाई दलानं इराणची राजधानी तेहरान आणि आसपासच्या परिसरातील लष्करी तळांना लक्ष केलंय। क्षेपणास्त्र निर्मिती क्षमतेचं कंबरड मोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि या धडक कारवाईमुळे संपूर्ण जगात खळबळ माजली आहे। या व्यापक मोहिमेत इस्रायलनं प्रामुख्यानं इराणच्या शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र यंत्रणांना टार्गेट केलं आणि या हल्ल्यामध्ये IRGCचा मुख्य तळ, क्षेपणास्त्र साठा केंद्र,
क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. तरी हेच हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत. त्यातच इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये मोठा विध्वंस बघायला मिळतोय. इस्रायलकडून हल्ल्यानंतरची छायाचित्र सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनेक इमारती आहेत आणि पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याची दृश्यही आपण बघू शकतोय. आणि आता यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध त्यांनी वर्तवलेला आहे. पायाभूत सुविधांवर होणारे जे हल्ले आहेत त्यामुळे काळजी व्यक्त केली आहे त्यांनी. जगाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात सुद्धा चर्चा केल्याची माहिती मोदींनी शनिवारी म्हणजे काल इराणचे राष्ट्राध्यक्ष मौसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. जागतिक नौवहन मार्ग आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेची तातडीनं गरज अधोरेखित केलेली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली आहे. मध्य पूर्व आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता सुरू असलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी बाबत अमेरिकन सेंट्रल कमांडच्या कमांडरनी माहिती दिली आहे. आणि या मोहिमेमध्ये सुरक्षा दलांनी शत्रूच्या तळांवर जोरदार प्रहार केलाय. मोहिमेचा पहिला टप्पा हा यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचं स्पष्ट केलंय. सुरक्षा आणि स्थैर्य ऑपरेशन एपिक फ्युरी ही केवळ एक लष्करी कारवाई नाहीये, तर शांततेसाठी उचललेलं एक निर्णायक असं पाऊल आहे. मित्रराष्ट्रांच्या मदतीनं सागरी सीमांवर गस्त वाढवण्यात सुद्धा आली आहे. आता इराण जे सातत्यानं हल्ले करते आणि त्यामुळे नाटोनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. इराकनं नाटोनं मुख्यालय युरोपमध्ये हलवलेलं आहे. इराणमध्ये लष्करी तळांवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले होत होते. इराणकडून उत्तर इराकमधील ब्रिटन, फ्रान्स आणि इटलीच्या लष्करी तळांवर झालेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर नाटोनं आता त्यांचं मुख्यालय जे आहे तत्काळ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा सल्लागार मिशन तत्काळ हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या मोहिमेतील शेकडो कर्मचाऱ्यांना आता युरोपमध्ये सुरक्षितपणे स्थलांतरित केल्याची माहिती आहे. एक महत्त्वाची अपडेट आहे श्रद्धा, कारण पाकिस्तानचा माजी उच्चायुक्त अब्दुल बासित आता बरळलाय. दिल्ली आणि मुंबईला लक्ष्य करण्याची पोकळ धमकी त्यानं दिली आहे. अमेरिकेनं पाकवर हल्ला केल्यास भारताला लक्ष्य करू असं त्याचं म्हणणं आहे. बासितच्या वादग्रस्त वक्तव्यानं नव्या वादाला आता तोंड फुटलंय. हमारे अगर अमेरिका ने पाकिस्तान पे कोई हमला कर दिया, हमारी तो अगर हमारे न्यूक्लियर रेंज में नहीं भी है अमेरिका, हमने तो अगर हमारी रेंज वहां ना भी हुई और अगर हम पे कुछ किसी ने बुरी नजर से देखा तो हमने तो बगैर सोचे समझे भारत पे मुंबई पे अटैक कर देना है, न्यू दिल्ली पे कर देना है. हमने तो छोड़ना नहीं है. सही. हाँ, देखी जाएगी बाद में. छोड़ना चाहिए भी नहीं. अगर हमारे पास और कोई रास्ता नहीं होगा, अगर अमेरिका हमारे कोई हमला करता है, जो कि नामुमकिनात में से मैं फिर वही कह रहा हूँ, लेकिन ये बात जान लेनी चाहिए तमाम दुनिया को कि अगर खुदा ना खासा पाकिस्तान पे किसी ने बुरी आंख से निगाह डाली, इस वक्त हमारी रेंज में अमेरिका भी नहीं और ना इसराइल है, लेकिन अगर कोई सूरत हाल ऐसी डेवलप होती है तो पाकिस्तान के पास और कोई ऑप्शन नहीं होगा कि वो भारत में जहां उसका दिल चाहता है हमला करेंगे. आणि गौरी, बल्क डिझेल महागलेला आहे आणि त्याचा परिणाम आता मच्छीमारांवर सुद्धा होतोय. 22 रुपयांनी हे बल्क डिझेल महागल्यामुळे मच्छीमार संकटात आहेत. इस्रायल इराण युद्धामुळे बल्क डिझेल महागलेला आहे. 20 मार्चपासून दरामध्ये 22 रुपये प्रति लिटर इतकी वाढ झाली आहे. आणि युद्धामुळे आणि जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांनी 20 मार्चपासून बल्क कन्झ्युमर डिझेलच्या दरामध्ये 22 रुपये प्रति लिटर इतकी प्रचंड वाढ केली आहे. या बल्क कन्झ्युमरमध्ये मच्छीमार सहकारी संस्थांचा समावेश केला गेला आणि त्यामुळे आता या दरवाढीचा फटका प्रामुख्यानं राज्यामधील मासेमारी व्यवसायाला बसतो. त्यामुळे श्रद्धा, याच युद्धामुळे आता सागरी मासे सुद्धा महागण्याची शक्यता आहे. जहाजाचं डिझेल महागल्यानं अनेक बोटी किनाऱ्यालगत पडून आहेत. कोकण किनारपट्टीमधील 9,747 बोटी आहेत त्या किनाऱ्यालगत असल्याची माहिती आहे. मच्छीमार, व्यापारी आणि मासे विक्रेत्यांना याचा मोठा फटका पडलाय. आणि आता इराण इस्रायल युद्धामुळे नांदेडमध्ये सुद्धा घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय, भासतोय. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये तर सिलेंडर वितरण करणारी यंत्रणाच अक्षरशः ठप्प पडली आहे. त्यामुळे सिलेंडर्स अभावी महिलांना स्वयंपाकासाठी चुली पेटवाव्या लागतात. या चुलींसाठी लागणारं जळण जे आहे ते गोळा करण्यासाठी महिलांचा संपूर्ण दिवस खर्च होतोय. भर उन्हामध्ये महिला रानावनामध्ये भटकंती करताना, लाकडं गोळा करताना पाहायला मिळत आहे.
तर युद्ध जर लांबतच राहिलं तर सिलेंडरचा तुटवडा वाढत जाणार आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे.